बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातील तांदळा या ठिकाणी 140 गावाचं आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाला पॅंथर सेनेचे प्रमुख दीपक भाई केदार यांनी भेट दिली आहे। माझ्यासोबत दीपक भाई केदार आहेत। काय सांगाल भाई, तुम्ही आज आंदोलकांची भेट घेतली, नेमक्या प्रमुख मागण्या काय आहेत आणि या संदर्भात तुम्ही सरकारशी काही संवाद साधणार आहेत का? 140 गावाचा प्रश्न आहे आणि जायकवाडी प्रकल्पातून या 140 गावाला पाटाच्या माध्यमातून पाणी आलं पाहिजे यासाठी अजय पाटील सोळंके यांच्या नेतृत्वात आणि आजूबाजूच्या गावकऱ्यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाला मी आज भेट दिली, पाठिंबा दिला आणि राज्य सरकारकडे मागण्या सुद्धा केल्यात की हा प्रश्न गांभीर्याने घेतला पाहिजे। म्हणजे मराठवाड्यात कायम पाण्याच्या नावावरती मतं घेतली जातात। प्रत्येक वेळी जाहीरनाम्यात आम्हाला पाणी देणार म्हणून मतं घ्यायचे, पण दुर्दैव आहे की पश्चिम महाराष्ट्रालाच पाणी आहे। मराठवाड्यात फक्त जातीयता, दंगलीचं राजकारण, म्हणजे आमची राख रांगोळी करायची आणि पाणी मात्र पश्चिम महाराष्ट्राला। मराठवाड्यातल्या लोकांनी ऊस तोडायला जायचं पश्चिम महाराष्ट्रात, पण आम्ही ऊस तयार करू शकत नाही। मराठवाड्यातले जे काही नेते 4-2 तयार झाले आजपर्यंत, त्यांनी स्वतःपुरतं मर्यादित काम केलं। म्हणजे एवढं धक्कादायक आहे या 140 गावांचं दुखणं, एवढं भयंकर आहे। मी आज जाऊन आलो की त्या ठिकाणी पूर्वीचे नेते सन्माननीय शिवाजीराव पंडित, शिवाजीदादा पंडित यांच्या शेतीपर्यंत पाणी आलंय जायकवाडीचं। त्यानंतर अंकुशराव टोपे यांच्या शेतीपर्यंत पाणी आलंय, पण त्याच्यानंतर 140 गावाला पाणी कुठे आहे? आणि याच्यात तालुके किती बाधित व्हायला लागलेत? शिरूर, माजलगाव, वडवणी, त्याच्यानंतर गेवराई, हे 4 ते 5 तालुके त्या ठिकाणी पाणीच नाहीये। आणि आमच्या राज्यामध्ये पाण्याच्या आंदोलनाला किंमत नाही, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला किंमत नाही। कृषी मंत्री बराळतोय ढेकळांचे पंचनामा करा, साखरपुड्यावर पैसे कमी खर्च करा, पण तुम्ही कर्जमाफी करतो म्हणून मतं घेतले ना, ते मत तुम्ही आज कर्जमाफी का करत नाहीत यासाठी ते आंदोलन आहे। आणि या 140 गावाच्या या लढ्याला मी पाठिंबा दिलाय। येणाऱ्या काळात जर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आधी ठोस राज्य सरकारने भूमिका नाही घेतली तर आम्ही असणार मतावरती बहिष्काराची सुद्धा भूमिका घेऊ शकतो, असं मी त्या ठिकाणी जाहीर केलं। तुम्ही ज्या आंदोलनाला पाठिंबा दिला त्याच तालुक्यात एक भीषण असा अपघात झाला होता गडी पुलावरती आणि त्यामध्ये 6 तरुण मृत्यू पावले होते आणि 3 गंभीर जखमी झाले होते। त्याबाबतची काय माहिती आहे? त्याच्यामध्ये तुम्ही कुटुंबियांची भेट घेतली का किंवा घेणार आहात? नाही, मी कुटुंबियांची भेट घेणार आहे। दुर्दैवी घटना आहे आणि बीड छत्रपती संभाजीनगर या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात अपघात होता, पण ज्या ठिकाणी हा अपघात झालाय तिथली परिस्थिती जर अहवालानुसार समजून घेतली तर या रस्ता बनवत असताना गुत्तेदारावरती गेवराईच्या मोठ्या नेत्यांनी ब्लॅकमेलिंग केलेली आहे। म्हणजे त्याच्या कारखान्याकडे जाण्यासाठी जो उद्योग केला त्यातून 2 पूल तयार झाले आणि या 2 पुलामुळे एक लवण तयार झालं आणि त्या लवणामध्ये पाणी साचल्यामुळं तिथं गाडी उभा राहिली आणि ते लोक रस्त्यावर आले, दुसऱ्या गाडीने त्यांना उडून दिलं। तर ही एक म्हणजे नॅचरली ऍक्सिडेंट नाही, हे मानवी एक त्यामध्ये जे जुनं कटकारस्थान झालं रस्ता बनवताना, पॉवर वापरण्यात आली राजकीय, त्यातून झालेला हा प्रकार आहे। त्याच्यामुळे त्याची सुद्धा सखोल चौकशी झाली पाहिजे। इथं एकच पूल झाला पाहिजे। हा NH एवढा दुर्लक्षित का आहे? एक तर पाचोड भाग, अनेक भाग चोऱ्या मोठ्या प्रमाणात होतात। हा हायवे झालाय, मग पुणे आणि मुंबईला आम्ही ज्यावेळेस एखादी गाडी आमची तिथं खराब झाली तर 7व्या मिनिटाला पोलीस येतात, हायवे ट्रॅफिक तिथं येतात। या ठिकाणी लोक उडवले जात आहेत, मरतायत, 1-1 तास थांबतायत, पाण्यात गाड्या उभ्या आहेत, तरी सुद्धा हायवे पोलीस येत नाही। म्हणजे या हायवेच्या संदर्भात अवेअरनेसच नाहीये। त्या ठिकाणी बिंदास्त हॉटेल चालू आहेत, त्या बॅरिगेडचं काही रूल्स नाहीत। हायवेवरले लोक, प्रत्येक सिटीला बायपास काढलाय, तरी सुद्धा बायपासवर सुद्धा हॉटेल्स तयार झालेत। या NHचा अर्थ काय? त्याच्यामुळे हे गांभीर्याने घेतलं पाहिजे आणि याच्यामध्ये सखोल चौकशी करून जे पीडित आहेत त्यांना अद्याप 1ही रुपया दिलेला नाही, तर प्रत्येकी त्या ठिकाणी 25 लाखाची मदत राज्य सरकारने केली पाहिजे। आणि ज्या कारखान्यामुळं हा रस्ता तिथं थांबवण्यात आला, 2 पूल केले, त्या कारखान्याकडून सुद्धा यांची असणारी नुकसान भरपाई केली पाहिजे।